नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन या टॉपिक मधील इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक इररॅशनल फंक्शन हा पॉइंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मागच्या व्हिडिओ पर्यंत आपण इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक रॅशनल फंक्शनचे एकूण 7 टाइप बघितलेले आहेत. सिस्टमॅटिकली गेला तर कुठल्या प्रकारचं फंक्शन विचारलेलं आहे, त्याची इंटिग्रेशन कशी काढायची, ते कोणत्या टाइपने काढायचे हे आपल्याला लक्षात येतं. त्यासाठी याचे 2 पार्ट्स आपण या ठिकाणी केलेले आहेत, तुम्हाला व्यवस्थित लक्षात येण्यासाठी. तर इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक रॅशनल फंक्शनचे 7 टाइप झाल्यानंतर आपण बघणार आहोत इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक इररॅशनल फंक्शन्स. पहिला टाइप आहे त्याच्यामधला तर इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किंवा 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर और 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. या फॉर्मचं जर इंटिग्रेशन जर दिलं तर त्या प्रकारच्या इंटिग्रेशन काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरू शकतो, तर तो फॉर्म्युला आधी आपण या ठिकाणी प्रूव्ह करणार आहोत. जसे रॅशनलचे पहिला टाइपचे 3 फॉर्म्युले होते कोणते, तर 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. याचे इंटिग्रेशनचे रॅशनल मध्ये जसे 3 फॉर्म्युले आपण मिळवले तसेच आता या टाइप मध्ये सुद्धा आपण 3 फॉर्म्युले मिळवणार आहोत. विथ प्रूफ विचारले जाऊ शकतात किंवा त्याच्यावरच आधारित एक्झाम्पल विचारले जाऊ शकतं. आणि टाइप नंबर 1 चे फॉर्म्युले आपल्याला टाइप नंबर 2 सोडवण्यासाठी, टाइप नंबर 3 सोडवण्यासाठी लागतात, हे तुम्ही मागे बघितलेलंच आहे. 7व्या टाइप साठी सुद्धा फर्स्ट टाइपचा वापर करावा लागतो. त्यामुळे फॉर्म्युले विसरू नका. व्यवस्थित ते तुमच्या फॉर्म्युल्याच्या चार्ट मध्ये ऍड करून ठेवा आणि ते सारखे एकमेकाला विचारा, त्याचा अभ्यास करा, लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्झाम्पल विचारलं तरी ते सोडवता येईल. मग पहिला फॉर्म्युला आपण प्रूव्ह करूया. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. तर हा आहे इंटिग्रेशन ऑफ अल्जेब्राइक इररॅशनल मधला पहिला फॉर्म्युला 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर चे इंटिग्रेशन. मग आता ह्याची प्रूफ करण्यासाठी आपण let I is equal to integration of 1 upon under root a square minus x square into dx. तर या इंटिग्रेशन काढण्यासाठी आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरतोय. सबस्टिट्यूशन घेतोय x is equal to स्टँडर्ड फॉर्म आहे a square minus x square. सबस्टिट्यूशन x is equal to a into sin theta or a into cos theta. जनरली sin theta आपण घेतो त्यानुसार घेऊया. which imply sin theta is equal to x upon a or theta is equal to sin inverse of x upon a. Substitution x is equal to a sin theta घेतल्यानंतर डेरिव्हेटिव्ह dx is equal to a into cos theta into d theta. तर ही x ची व्हॅल्यू dx ची व्हॅल्यू या ठिकाणी इंटिग्रेशन मध्ये आपण पुट केलं तर आपल्याला हे इंटिग्रेशन I is equal to फॉर्म येतो इंटिग्रेशन ऑफ dx अंशामध्ये आहे a into cos theta d theta divided by under root a square minus x square. X square is nothing but a square into sin square theta. X is equal to a sin theta, therefore x square is equal to a square into sin square theta. Next up, in the square root there is common a square. Taking common from this square root we get it is equal to a, and in the square root formula we get remaining terms of 1 minus sin square theta. By fundamental identity 1 minus sin square theta cos square theta and cos square theta is square root cos theta. Therefore it is equal to integration of a cos theta d theta divided by a into under root 1 minus sin square theta. Here is a cancel. It is equal to integration of cos theta d theta divided by 1 minus sin square theta cos square theta. Cos square theta is square root cos theta. From numerator denominator here is cancel cos theta. Therefore it is equal to integration of 1 into d theta. And once the integration theta is a plus integration constant c. And last we put the value of theta
in terms of x that is equal to sin inverse of x upon a plus c. तर अशा प्रकारे पहिला रिझल्ट आपल्याला इरॅशनल मधला मिळालेला आहे 1 upon under root a square minus x square dx is equal to sin inverse of x upon a plus c. एक्झाम्पल म्हणून सुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा फॉर्म्युला म्हणून सुद्धा या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. मेथड वापरलेली आहे आपण सबस्टिट्यूशन मेथड by put x is equal to a into sin theta. Next number 2 formula we evaluate here. Integration of 1 upon under root a square plus x square into dx which is equal to log of mod of x plus under root a square plus x square plus integration constant c. To prove this we get again substitution method. Put x is equal to for my a square plus x square substitution तुम्हाला माहिती आहे कोणतं substitution घ्यावं लागतंय. डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा घेतलेलं आहे, इंटिग्रेशन मध्ये सुद्धा तेच सबस्टिट्यूशन आहे. x is equal to a into tan theta and which imply tan theta is equal to x upon a. X equal to a tan theta, derivative dx is equal to a into sec square theta d theta. After putting these values we get I is equal to integration of dx value a into sec square theta d theta divided by under root a square plus a square into tan square theta which is equal to integration of a into sec square theta d theta divided by under root a square a square plus a square into tan square theta. A square is the common, taking outside from the square root we get a into under root 1 plus tan square theta. And by fundamental identity 1 plus tan square is sec square and sec square theta is the square root sec theta. Therefore it is equal to integration of sec square theta d theta divided by sec theta. And one sec theta cancel from numerator and denominator we get it is equal to integration of sec theta d theta. काय राहिलेला आहे इंटिग्रेशन ऑफ sec theta d theta. Integration of 1 upon under root a square plus x square dx is equal to integration of sec theta d theta. We know that integration of sec theta is log of mod of sec theta plus tan theta plus integration constant c1. Here is we take integration constant c1. रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे पण इन टर्म्स ऑफ थीटा मिळालेला आहे. इन टर्म्स ऑफ एक्स मिळवण्यासाठी आपण जर वरती प्रूफ मध्ये बघितलं तर आपल्याला tan थीटा इज इक्वल टू इन टर्म्स ऑफ एक्स व्हॅल्यू मिळालेली आहे x अपॉन a. म्हणजे ज्या ठिकाणी tan थीटा असेल त्या ठिकाणी आपण काय पुट करू शकतो x अपॉन a. आणि इथं फक्त tan थीटा टर्म नाहीये तर tan थीटा प्लस sec थीटा आहे. मग sec थीटा इन टर्म्स ऑफ tan आपण मांडू शकतो. त्यानुसार काय येणार आहे इट इज इक्वल टू log of mod of sec theta is nothing but under root 1 plus tan square theta plus tan theta plus integration constant c1. 1 plus tan square theta sec square theta is the square root sec theta. And here we put tan theta is equal to x upon a. We get it is equal to log of mod of under root 1 plus x square upon a square plus x upon a plus integration constant c1. छेद समान करून ऍडिशन केली की अंडर रूट मध्ये येणार आहे a square plus x square upon a square आणि a square चा स्क्वेअर रूट a येणार आहे. Therefore it is equal to log of mod of under root a square plus x square upon a plus x upon a plus integration constant c1.
छेद समान आहे, अंशाची बेरीज इट इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस अंडर रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर अपॉन a प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c1. आता इथे लॉग ची प्रॉपर्टी आपण वापरू शकतो. कोणती? तर लॉग ऑफ m अपॉन n. डिव्हिजन आहे, त्यांच्या लॉग ची आपण काय घेऊ शकतो? सबट्रॅक्शन घेऊ शकतो. therefore it is equal to log of mod of x plus under root a square plus x square minus log a plus integration constant c1. And c1 is the constant, log of a it is also constant, and c1 minus log a constant येणार आहे. ती constant टर्म आपण c घेतली तर आपल्याला रिझल्ट i is equal to मिळतोय log of mod of x plus under root a square plus x square plus c, where c is equal to c1 minus log a. तर अशा प्रकारे आपण 2 नंबरचा फॉर्म्युला या ठिकाणी प्रूव्ह केला. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट a square plus x square dx is equal to log of mod of x plus under root a square plus x square plus integration constant c. By using substitution, put x is equal to a into tan theta. Next and third formula for integration of 1 upon under root x square minus a square dx is equal to log of mod of x plus under root x square minus a square plus integration constant c. हा हे तिसरा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ अल्जेब्राइक इररेशनल फंक्शन मध्ये टाइप नंबर 1 मधला. हा प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा सबस्टिट्यूशन मेथड वापरणार आहोत आपण. सबस्टिट्यूशन घेणार आहे x is equal to a into sec theta, which imply theta is sec theta is equal to x upon a. After this substitution we get dx is equal to a into a constant आहे sec theta ची डेरिव्हेटिव्ह sec theta into tan theta into d theta. Putting these values in integration I, it is equal to integration of dx, that is a into sec theta into tan theta d theta divided by under root x square a square into sec square theta minus a square. Here is common a square, taking common a square into bracket sec square theta minus 1 and a square is square root a. Taking outside from square root we get a into sec theta tan theta d theta divided by a into square root of sec square theta minus 1. By fundamental identity sec square theta minus 1 plus tan square equal to sec square, therefore sec square minus 1 is equal to tan square, and tan square is a square root 10. Here is cancel a. It is equal to integration of sec theta tan theta d theta upon sec theta. From numerator and denominator we cancel sec theta. Remaining terms are integration of tan theta d theta, and we know that integration of tan theta it is equal to log of mod of tan theta plus integration of mod of प्लस सी. ही व्हॅल्यू आपल्याला थीटा मध्ये मिळालेले इन टर्म्स ऑफ आपल्याला x मध्ये मिळवण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी sec थीटा असेल त्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहे तर x अपॉन a पुट करावं लागणार आहे. therefore we get
It is equal to log of mod of sec theta plus tan theta plus c. This is the formula for integration of sec theta and plus integration constant c1. It is equal to sec square theta minus 1 tan स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर रूट tan थीटाला tan थीटा कॅन्सल झाला sec थीटा इथे राहिलेला आहे sec थीटाची इंटिग्रेशन log of mod of sec theta plus tan theta. Okay, and by putting the values of sec theta in terms of x upon a plus tan theta in terms of sec under root sec square theta minus 1 plus integration constant c1. It is equal to log of mod of x upon a plus under root x square upon a square minus 1 plus integration constant c1. It is equal to log of mod of x upon a plus under root x square minus a square upon a square plus integration constant c1. Taking square root of a square is a and here is a denominator is same, therefore we add numerator, we get log of mod of x plus under root x square minus a square upon a plus integration constant c1. Here we use the rule of logarithm, that is log of m upon n, it is equal to log m minus log n, therefore we get it is equal to log of mod of x plus under root x square minus a square minus log a plus integration constant c1. And this term c1 is constant and minus log a it is also constant. Constant ची addition constantच येणार आहे. Suppose आपण c करूया, therefore it is equal to log of mod of x plus under root x square minus a square plus c, where c is equal to c1 minus log a. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 3 नंबरचा जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ अल्जेब्राइक इररेशनल फंक्शन मधला टाइप नंबर 1, तर त्याचे प्रूफ या ठिकाणी आपण बघितलेले आहे. तर त्याच्यावरती आधारित एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊया. पहिलं एक्झाम्पल आहे स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युलाच्या सहाय्याने सोडवायचं आहे. पहिलं एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट 3x² plus 8 3x² plus 8 into dx. फॉर्म्युला तिन्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये x² ला कोएफिशियंट नाही, युनिटी आहे, म्हणजे हा 3 कॉमन काढावा लागणार आहे. तो स्क्वेअर रूटच्या बाहेर येणार कसा 1 upon under root 3 into integration of 1 upon under root x² plus 8 upon 3. Then next step we write this 8 upon 3 in perfect square form, 1 upon under root x² plus root of 8 upon 3 bracket square into dx. And here we use the formula of irrational type number 1, 1 upon under root x² plus a square. Therefore it is equal to 1 upon root 3 into log of mod of x plus under root x² plus a square 8 upon 3 plus integration constant c. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपण या ठिकाणी त्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने सोडवलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ 1 upon under root 11 minus 4x square 1 upon under root 11 minus 4x square into dx. Here is also coefficient of x square, we make it unity, therefore we take outside 1 upon under root 4 into integration of 1 upon under root 11 upon 4 minus x square into dx. Under root 4 1 upon 2 into integration of 1 upon under root 11 upon 2 bracket square minus x square into dx.
and here we get the form 1 upon under root a square minus x square, and if by its result we get it is equal to sin inverse of x upon a plus integration constant c, and to take it numerator we get 1/2 into sin inverse of 2x upon root 11 plus integration constant c. And last example we take here integration of 1 upon under root 2x square minus 5 into dx. 2x square minus 5 into dx. It is equal to 1 upon root 2, taking outside from the integration, 1 upon root of x square minus 5 by 2 into dx. Write this 5 by 2 in perfect square form. We get 1 upon under root x square minus root of 5 by 2 bracket square into dx. And by using the formula 1 upon x square minus x square 1 upon root 2 into log of mod of x plus under root x square minus 5 by 2 brackets mod plus इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण टाइप नंबर 1 इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक इररेशनल फंक्शन of the form 1 upon under root a square plus x square, 1 upon under root a square minus x square, 1 upon under root x square minus a square या टाइपची एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण सोडवलेले आहेत. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.